शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात सध्या काँग्रेस 3 जागांसाठी आग्रही असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात आलेल्या काँग्रेस प्रभारींच्या समोर रत्नागिरी जिल्हा काँग्रेसने नेमकी काय मागण्या केल्या आहेत हे पाहणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस विधानसभेच्या जागांसाठी आग्रही असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील 3 जागांची काँग्रेसच्या जिल्हा प्रभारींकडे या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। कालच या ठिकाणी काँग्रेसच्या जिल्हा प्रभारींचा दौरा या ठिकाणी झाला। त्या अनुषंगाने रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण विधानसभेची मागणी या ठिकाणी काँग्रेसने केलेली आहे। राजापूर विधानसभेमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड इच्छुक आहेत, तर चिपळूण आणि रत्नागिरीच्या जागेसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी आग्रही असलेलं पाहायला मिळतंय। रत्नागिरी आणि चिपळूण या दोन्ही जागा काँग्रेससाठी सोडाव्यात अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। या तिन्ही जागांच्या ठिकाणी उद्धव ठाकरे सेना आणि राष्ट्रवादीचं प्राबल्य असलेलं पाहायला मिळतं आहे। महाविकास आघाडीच्या मारामारीत काँग्रेसच्या हाती या 3 जागा लागतात का याचीच उत्सुकता सध्या लागून राहिलेली पाहायला मिळते आहे। सध्या तरी व्हिडिओमध्ये एवढंच। तुम्ही पाहत रहा TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।